महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे त्यामध्ये आजची जी भाजी आहे ती आहे चुका किंवा तिलाच आंबट चुका असंही म्हटलं जातं. तर ही जी चुक्याची भाजी आहे नावातच आहे की प्रचंड आंबट असते आणि त्याचमुळे ती शरीरात जाऊन म्हणजे ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला भूक वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. त्यामुळे ज्या लोकांना क्षुधामांद्य झालेले आहे, भूक लागतच नाहीये किंवा कमी झालेली आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारामध्ये आवर्जून चुक्याची भाजी खाल्ली पाहिजे. त्याचबरोबर ही दाह शमन करणारी आहे, त्यामुळे पोटात जळजळ होत असेल, लघवीला जळजळ होत असेल, तर अशा लोकांनी सुद्धा चुक्याची भाजी त्यांच्या आहारामध्ये ठेवली पाहिजे. त्याचबरोबर ही जी भाजी आहे ती सारक सांगितलेली आहे. सारक याचाच अर्थ ज्यांना पोट साफ होत नाहीये, मलावष्टंभ होत असेल, तर पोट साफ होण्यासाठी या भाजीचा खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणून सुद्धा चुक्याची ही भाजी आपल्या आहारात घेतली पाहिजे. ज्या लोकांना पोटासंबंधित काही विकार असतील, अजीर्ण वारंवार होत असेल किंवा शौचाला आव पडत असेल, चिकट संडासला होत असेल, तर त्याही लोकांना ह्या भाजीचा जो सारक गुण आहे तिचा उपयोग होतो. त्याचबरोबर दीपनपाचनही होतं आणि त्यामुळे आव पडण्याची प्रवृत्ती कमी होते, चिकटपणा कमी व्हायला लागतो, पचन सुधारायला लागतं आणि पचनासंबंधी जे विकार आहेत तेही कमी व्हायला लागतात. दाहशमन ही आवर्जून होतं. त्यामुळे ज्यांना पोटात जळजळ होतीये, लघवीला जळजळ होतीये किंवा शौचाच्या ठिकाणी जळजळ होते, तर त्याही लोकांनी दाहशमनासाठी, थंडावा येण्यासाठी म्हणून चुक्याची भाजी आहारामध्ये घेतली पाहिजे. त्याचबरोबर ही जी भाजी आहे ती वेदना शामक सांगितलेली आहे. त्यामुळे अनावश्यक जर का तुम्हाला कुठेही शरीरात पेन होत असेल आणि लक्षात येत नसेल की का होतंय वगैरे, तर तुम्ही चुक्याची भाजी घेऊ शकता. ही पेन मॅनेजमेंटसाठी सुद्धा चांगली आहे आणि शोथनाशक सांगितलेली आहे. म्हणजे शरीरावरची सूज कमी करायचं सुद्धा हे काम करते. कारण एक प्रकारे ही सारक आहे, जे काही एक्स्ट्रा लिक्विड शरीरामध्ये कलेक्ट झालेलं आहे, ते निचरा होण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो आणि त्यामुळे सुद्धा ही चुक्याची भाजी अत्यंत उपयोग आहे. तुम्ही कधी खाल्ली नसेल तर आवर्जून ट्राय करा. खूप आंबट असते, पण तशीच ती रुचकर सुद्धा असते. त्यामुळे तुम्हाला त्याची चवही नक्की आवडेल. कमेंट करून नक्की सांगाल की व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का? आणि अजून कुठल्या-कुठल्या भाज्या अशा आहेत की ज्याच्याबद्दल त्यांचे गुण जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.